नाही नाही, तुम्ही गैरसमज नका. नाही नाही डॉक्टर, माझा तसं डॉक्टर डॉक्टर सावकाश. मी म्हणाले होते ना मॅडम, घरी पोचल्या पोचल्या मला बरं वाटणार. आता आपण लवकरात लवकर एनव्हलप शोधूया, म्हणजे माझा गुन्हेगार कोण आहे हे कळेल. आपलं बाळ जन्माला यायच्या आत या केसला क्लोजर मिळेल. हॉस्पिटलमध्ये होती, हात वर लावून आली आहे. प्लान काहीचा, गुन्हेगाराला म्हणजे मला पकडायचा. तू जिवंत आहेस ना, ती माझ्या प्लेटलेट्समुळे. का वाचवलं हिला? सुजित सर, मणी सर, त्यांचा फोन परत द्या त्यांना. नाही, तुमच्या फोनने पेमेंट करायची गरज नाही पडली, पण तुम्ही आमचा इतका विचार केला त्यासाठी थँक्यू. स्वानंदी वहिनी, फॉर्मॅलिटी कशाला थँक्यू म्हणण्याची? तुमचा धीर म्हणून तेवढं करणं माझं कर्तव्यच होतं. वाह, पण छान वाटलं मला. डॉक्टरने लगेच तुम्हाला डिस्चार्ज दिला. बर, बाळ बरं आहे ना आता? काळजीचं काही कारण नाहीये ना? मणी, माझा फोन देतोस का? थँक्यू. काळजी घ्या वहिनी, बाळाची पण. संचिताशी जरा स्पष्टच बोलायला हवं. काही ताळतंत्रच नाही राहिले तिच्या वागण्याला. आणि डॉक्टर त्यात असं बोलून गेलेत, माझ्या डोक्यात भुंगा सोडून गेलेत. टेन्शन होतंय. नाही नाही, मी मिल्कशेक घेऊन जाते आणि तिला जाब विचारते चांगला. माझ्या किचन मधनं काही घेण्याआधी मला विचारायची पद्धत आहे की नाही? आओ जाओ, घर तुम्हारा नाहीये. हे घर, किचन या सगळ्यावर माझं